चला मुलांनो, आता आपण सुरू करूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 10वा. एका छत्रीला समान अंतरावर 8 काड्या बसवलेल्या आहेत. आकृती बाजूला दिलेली आहे. छत्रीला 45 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ माना आणि 2 काड्यांमधील भागाचे क्षेत्रफळ काढा. बाजूला छत्री दाखवलेली आहे आणि या छत्रीच्या वरच्या भागालाच एक वर्तुळ मानलेले आहे. या वर्तुळामध्ये 8 काड्या बसवलेल्या आहेत. या 8 काड्यांमधील भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणजेच इथे एक त्रिज्यांतर खंड तयार झालेला आहे, त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. आपण सुरुवात करू. इथे आकृती काढून घेतलेली आहे आणि 45 सेंटीमीटर ही एका काडीची त्रिज्या आहे. म्हणून आपण लिहून घेऊ R बरोबर 45 सेंटीमीटर. आपल्याला त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढत असताना सूत्रामध्ये आपल्याला R आहे, त्याचप्रमाणे थीटा देखील आहे. तर आपल्याला थीटा काढून घेण्याची गरज आहे. थीटा कसे काढणार आपण? तर इथे हा मध्यबिंदू दिलेला आहे आणि मध्यबिंदूभोवती असणारा पूर्ण कोन 360 अंशाचा असतो. ह्या काड्यांमुळे या छत्रीचे 8 समान भाग झालेले आहेत. मग जर आपण 360ला 8ने भागले तर आपल्याला एका त्रिज्यांतर खंडाचा कोन मिळेल. यासाठी आपण प्रथम सर्व लिहून घेऊ. दोन काड्यातील कोन आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच थीटा काढूया. थीटा बरोबर 360ला जर आपण 8ने भागले तर आपल्याला उत्तर मिळेल. थीटा आपला आलेला आहे 45 अंश. आता आपल्याला त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढायचे. सूत्र आहे थीटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. थीटाची किंमत आहे 45 अंश भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले r ची किंमत आहे 45 गुणिले 45. येथे आपण भाग लावल्यास येथे 9 भाग जाईल. 9×5 = 45, 9×4 = 36 आणि हा 0. पुन्हा 5ने भाग घालवला असता इथे खाली येईल 8. यांना आपण 2ने भाग घालू शकतो. 2×4 = 8 आणि इथे येईल 11. म्हणजे 11 गुणिले 45 गुणिले 45 भागिले 4 गुणिले 7. यांचा गुणाकार केला असता आपल्याला मिळेल 22,275 भागिले 28 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजेच दोन काड्यांमधील भागाचे क्षेत्रफळ बरोबर 22,275 भागिले 28. इथे उत्तर दशांश रूपात काढलेले नाही आहे. आपण उत्तर दशांश रूपात काढले तरीही काय चुकीचे नाही आहे. हे उत्तर ठेवले तरी पण चालेल. या पुढील व्हिडिओसाठी लाईक व सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.